अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूर येथील ऐतिहासिक सेवाश्रमाच्या भाडेपट्टा नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे। या निर्णयामुळे सेवा मंडळाला मोठा दिलासा मिळाला असून तिवसा तालुक्यासह गुरुदेव भक्त आनंदी आहेत। नागपूरच्या सुभाष रोडवरील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या ऐतिहासिक सेवाश्रमाच्या भाडेपट्टा नूतनीकरणासाठी आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। सन 1954 मध्ये तत्कालीन मध्य प्रदेश शासनानं सुमारे 18,340 चौरस फूट जागा केवळ ₹1 नाममात्र भाडेपट्ट्यावर श्री गुरुदेव सेवा मंडळाला उपलब्ध करून दिली होती। याच ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सेवाश्रमाचं भूमिपूजन झालं होतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेल्या या सेवाश्रमाचा भाडेपट्टा कालावधी संपल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी संस्थेचे सरचिटणीस जनार्दन पंत बुथे गुरुजी यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता। भाडेपट्टा नूतनीकरणासाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कामुळे संस्थेवर मोठा आर्थिक भार पडणार होता, त्यामुळे हे शुल्क माफ करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यानं राज्य मंत्रिमंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 1954 मध्ये या आश्रमाची स्थापना केली। भूमिपूजन भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालेलं होतं। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीच्या अंतर्गत असलेला हा आश्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार व तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याचा एक स्मारक आहे। राष्ट्रसंतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या जागेचे मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी सकारात्मक निर्णयासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो।